नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। तर हा जी.आर. कशा प्रकारचा आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करू शकता। म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, सध्या शिक्षक भरती सुरू आहे। अगोदर मुलाखतीशिवाय विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली होती, तर आता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेले आहे त्यांची देखील नियुक्ती या ठिकाणी लवकरच केली जाणार आहे। अशा परिस्थितीत असताना एक नवीन जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या जी.आर. नुसार शिक्षक भरती ही कंत्राटी पद्धतीने होऊ शकते। तर पाहूया मित्रांनो, आता जो जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे तो कशा पद्धतीचा आहे, कशा प्रकारची माहिती दिलेली आहे ती पहा। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील। तर बघा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक म्हणजेच रिटायर्ड झालेले शिक्षक जे आहेत किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा जी.आर. हा प्रसिद्ध झालेला आहे। बघा मित्रांनो, तुमची जी नियुक्ती आहे ती निव्वळ कंत्राटी तत्वावर केली जाऊ शकते। तर बघा आता हे संपूर्ण जी.आर. कशा पद्धतीचा आहे ते। आता यामध्ये शासन निर्णय काय म्हणते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे। तर अशा पद्धतीची नियुक्ती फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फतच केल्या जाणार आहे। तर यासाठी आता सेवानिवृत्त शिक्षकासाठी पात्रता दिलेली आहे ती पहा। सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील। 70 वर्षापर्यंतचे सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी नियुक्ती केली जाऊ शकते। त्यानंतर राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा। करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी। सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावयाचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवाकाळात अध्यापनाचे काम केलेले असावे। त्यानंतर काय म्हटले, सुरुवातीच्या नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील। त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल। मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या 70 वयाच्या वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील। तर अशा पद्धतीची ही सेवानिवृत्त शिक्षकाबाबतची ही पात्रता देण्यात आलेली आहे। आता पुढे बघा मित्रांनो, डी.एड. बी.एड. जे अर्हताधारक आहेत, बेरोजगार उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी पात्रता कशा प्रकारची आहे ती। सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील। डी.एड. व बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे किंवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल। तर बघा मित्रांनो, तुम्हाला ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही ज्या ठिकाणी नियुक्ती केली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला परमनंट वगैरे करण्याचा किंवा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार तुमच्याकडे नसणार आहे। सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल। म्हणजे तुमचं काम बघून ते तुमची शैक्षणिक जे वर्ष राहील ते तुमचं जर चांगलं असेल तर पुढे ते कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड देखील करू शकतील। तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला मानधन मिळणार आहे ते सुद्धा 15,000 रुपये प्रतिमाह। कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त तुम्हाला एकूण 12 रजा असतील। एकूण देय रजेपेक्षा रजा जास्त ह्या विना वेतन असतील। कोणतेही शासकीय अधिकार नसतील। जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी कंसात प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील आणि तुम्हाला त्या ठिकाणी हमी पत्र देखील लिहून द्यावं लागेल। जे विद्यार्थी आहेत ज्यांचं डी.एड. बी.एड. झालेले आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यानंतर नंबर 6, अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणेच असतील। प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावे। तर अशा पद्धतीच्या ह्या नियमअटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, तुम्ही संपूर्ण वाचून घ्यायचा आहे। अशा पद्धतीची ही जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। 13 नंबरचा मुद्दा पहा या ठिकाणी, शाळेची पटसंख्या 20 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व डी.एड. बी.एड. अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील। नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची
सेवा संपुष्टात येईल। तर बघा मित्रांनो, शाळेची पटसंख्या आहे 20 पेक्षा जर जास्त झाली, जोपर्यंत त्या ठिकाणी नियमित शिक्षक येत नाही तोपर्यंत तुमची सेवा या ठिकाणी सुरूच राहणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा संपूर्ण GR मधील महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी जाणून घेतलेच आहेत। जर ज्या विद्यार्थ्यांचं DED किंवा BEd झालेलं असेल पण त्यांची TET किंवा CET एक्झाम क्लिअर होत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीवर काम करू शकता। ही जी भरती प्रक्रिया आहे संस्थांनुसार केली जाणार आहे। जर जेव्हा वाटेल की ही संस्थेला भरती करावायची आहे तेव्हा ह्या संस्था जाहिराती प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविल्या जाणार आहेत। सध्या फक्त GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ज्या शाळेमध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी असतील त्या ठिकाणी DED BEd शिक्षकाची नियुक्ती केल्या जाणार आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता, तुम्हाला माहिती देणं अतिशय गरजेचं होतं, त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।